आणि खूपच मजा आली आहे सगळ्यांना. मला पण खूप मजा आली आहे हे ऐकताना. आणि तिचं पडद्यामागे सुद्धा मी सुद्धा डोलायला लागले होते. चंद्रा गाणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यात जी काय ढोलकी वाजली आहे आणि जो काय ताल धरलाय ना त्या गाण्यानं, आत्ताही ते गाणं वाजायला लागलं तर मला माहिती आहे की मागे असे पटके बिटके उडायला लागतील आणि शिट्ट्या बिट्ट्या वाजायला लागतील, असा माहोल तयार होईल. या गाण्याविषयी मी कृष्णादादांना विनंती करते की त्यांनी सांगावं की त्या गाण्याच्या मागचा किस्सा कसा आहे, तो अनुभव कसा होता हे सगळं करतानाचा, ते रेकॉर्डिंग करतानाचा. आणि प्रत्येक रेकॉर्डिंग होताना एक कुठलीही कलाकृती जन्माला येताना त्याच्या मागे खूप मोठी आणि छान अशी स्टोरी असते, कहाणी असते, किस्सा असतो. आणि ह्या सगळ्या मोठ्या मंडळींकडे ना असे भरभरून पोतडी भरून किस्से असतात. ह्या नवीन कलाकृतींच्या जन्माच्या वेळी अशा अनेक छान आणि वाईट, काही मजेशीर, काही धक्का देणाऱ्या गोष्टी घडतात. त्या कसल्या, ते किस्से कसे असतात, तो अनुभव कसा असतो, कृष्णादादांच्या तोंडून ऐकूया. हे गाणं कसं होतं, तो अनुभव कसा होता. कारण बुलढाणाकरांना सगळ्यांना प्रथम नमस्कार करतो. आणि मला ह्या कार्यक्रमात आपण सहभागी केल्याबद्दल मला बरोबर त्यांचे सुपुत्र विजय चव्हाण आणि आम्ही ह्या दोघांनी पहिले त्या चित्रपटात ढोलकी वादन केलं होतं. क्या बात. आणि त्यानंतर मग तो चित्रपट झाल्यानंतर मग मी अनेक तसे त्यांचे चित्रपट वाजवले. त्याच्यानंतर तुम्ही आता सैराट जे गाणं ऐकलं, झिंग झिंग झिंगाट, त्याच्यामध्ये मी ढोलकी वादन केलं. त्याच्यानंतर माऊली माऊली चित्रपट बघितलं तुम्ही, त्याच्यात मी पकवाज तबला वाजवलेलं आहे. असे त्यांचे बरेच चित्रपटात वादन केलं. पण म्हणजे काय म्हणतात, समय सूचकता असते ना, ती त्या दोघांकडे फार गॉड गिफ्टेड आहेत ते लोक, की काय पाहिजे नृत्य करता वेळेस, की काय तुकडा वाजला पाहिजे. आता मला पण असं आलं की प्रत्येक वेळी कसं होतं, प्रत्येक वेळी हे येतच, पण त्याच्यानंतर काय वाजलं पाहिजे, प्रत्येक असं वाजलं पाहिजे. तर ते मी त्यांना म्हणलं की नाही, आता नटरंगमध्ये आम्ही वाजून झालं म्हणलं, पण आता दुसरा तुकडा काय वाजला पाहिजे. तर मी थोडं माझ्या वडिलांकडनं आणि माझे तबल्यातले माझे वडील पांडुरंग घोटकर आणि माझे तबल्यातले गुरु पंडित अरविंद मुळगावकर यांचं थोडं हे करून मी तबल्यातलं काही गोष्टी कशा वाजवता येईल आणि ढोलकीमध्ये त्या बाजांनी कसं वाजवता येईल. आता फक्त मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आता एक गोष्ट गंमत म्हणून सांगतो तुम्हाला, की पूर्वी जे ढोलकी वादक होते सगळे माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला एक गिमिक्स म्हणून सांगतो की पूर्वी मी नंतर ढोलकी शिकली, मी म्हणजे तबला नंतर शिकलो, पण ह्याच्यातल्या काही गोष्टी अशा मला वडिलांनी सांगितलं की त्या टायमाला त्यांना काही तबल्याचं शिक्षण नसतं. तबल्याचं शिक्षण शास्त्र असलं, पण ह्या ढोलकी वाद्याला शास्त्र नाहीये. तुम्ही कुठेही जा, याच्यावर पुस्तक नाहीये. पण त्यांनी जे मला सांगितलं, त्यांनी ज्या माझ्या आजोबाकडनं घेतलं दुसऱ्यांकडनं, तर त्यांचं फक्त बोली भाषा होती. म्हणजे आता बोली भाषा कसं, की आता तुम्हाला मी सांगाल की बाबा एक आता लेझिम ठेका तुम्ही ऐकलंय, पण ते वाजवतेस कसं वाजतं, दुखतंय खोब्यात, तर दुखतंय खोब्यात, तर दुखतंय खोब्यात. आता ते वाजवतेस कसं वाजवणार मी, असं आहे. त्याच्यानंतर अजून मला त्यांनी सांगितलं, आता म्हणजे त्याच्यात भरपूर आमचे ठेक्याचे प्रकार भरपूर. आता थांब थांब दत्ताराम, थांब थांब दत्ताराम. आता हे तुम्हाला माहिती, थांब थांब दत्ताराम. आता थांब थांब राम, घास घास घासीराम. आता तुम्ही म्हणता अरे काय बोलता, टायमाला ती बोली भाषा होती. बरोबर. आता आम्ही शास्त्र शिकल्यामुळे आम्ही ते तुम्हाला सांगू शकतो की आता हे धाग धाग धातीना, पण घास घास घासीराम ते कसं वाजवणार ढोलकीवर. अशा प्रकारे भरपूर ठेके आहेत. आता तुम्ही म्हणता दादाजी की नानाजी की, दादाजी की नानाजी की. आता हे म्हणतात हे काय दादाजी की नाना, असे भरपूर ठेके आहेत. पण ते बोली भाषा त्याला म्हणतात की ह्या ढोलकीला शास्त्र नाही, पण तसे ते शिकलेत. माझा सांगण्याचा हेतू होता की आपलं महाराष्ट्रातलं वाद्य, पण ते पूर्वी कसं वाजलं जात होतं आणि आता नवयुगात त्याला कसं वाजवलं पाहिजे आपल्याला काहीतरी, प्रत्येक वेळी आपल्याला ते तसंच नको. तर मी माझ्या तबल्यातल्या जे गोष्टी होत्या, एक तबल्यामधला एक बोल आहे तोच मी वाजवला, पण ती मी माझ्या ढोलकीच्या स्टाईलने वाजवलं. ते तुम्हाला फक्त एक दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण चंद्रमुखी मधलं गाणं घेऊया.
वाजल्याचीच गोष्ट आहे, पण मी त्याला ढोलकीच्या रूपाने कसं वाजवलं. असं ढोलकीचं मग ते म्हटलं अरे बापरे हा तर फार जबरदस्त तुकडा आहे. आणि हे कसं आहे, मी माझ्या मी त्यात खरं म्हणायला गेलं तर मी इथं मी प्रत्येक माहिती नव्हतं की मी एवढ्या मोठमोठ्या मान्यवर लोकांबरोबर वाजन, पण मी ह्या गोष्टीचा स्ट्रगल केला आणि माझ्या नशिबाने आशा भोसले आहेत, परत सुरेश वाडकर आहेत, सुलोचनाबाई चव्हाण आहेत, बरेच लोकांबरोबर मी वादन केलेलं आहे. आणि असाच आईवडिलांचा आशीर्वाद आहे. आणि आपण ऐकतच आहे अजय अतुलांचे गाणे आपण भरपूर लोकांनी एन्जॉय करतात आहे. तर आपण आता चंद्रमुखीमधलं मी त्या